ओके, इथं आपण बघत बसलो होतो, इथपर्यंत आलो होतो. आता आपण पुढे स्टेपमध्ये जाऊया. रिअरेंजमेंट ऑफ कार्बिन. जर आपण एखाद्या वेळेला इंट्रामोलिक्युलर कार्बिन जर असेल तर काही वेळेला आपल्याला काय होईल, रिअरेंजमेंट होईल. कारण प्रत्येक ठिकाणी तो स्टॅबिलिटी बघतो. प्रत्येक वेळेला आपल्याला तो मॉलिक्यूल काय दाखवतो, स्टॅबिलिटी दाखवतो. इथं जर बघितलं तर हा इंट्रामोलिक्युलर कार्बिन आहे. इंट्रामोलिक्युलर म्हणजे काय, विदिन दी मॉलिक्यूल. तो ॲडजस्टंट हायड्रोजन त्याच्यावरती अटॅक करेल, त्यावेळेला कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. आणि हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होण्यासाठी, कारण की जेव्हा हा हायड्रोजन ह्याच्यावरती अटॅक करेल तेव्हा ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला असतो. आणि हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होण्यासाठी काय होईल, ह्याच्यावरती डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला एक अशा पद्धतीचा मॉलिक्यूल ऑब्झर्व होईल. सिमिलर केस जर तिथं टर्शरी कार्बन असेल ॲडजसंट, तर ह्यापैकी आर किंवा आर डॅश किंवा आर डबल डॅश कोणीही, हे जनरल उदाहरण आहे, त्याच्यावरती अटॅक करेल. त्याच्यानंतर हा डबल बॉन्ड बॅलन्स करेल आणि आपल्याला अल्किनमध्ये रिअरेंज झालेलं प्रोडक्ट मिळेल. ओके. आणि ह्याच्यामध्ये मायग्रेटेड पॉवर जी आहे, समजा हायड्रोजन असेल तर मोर, त्याच्यानंतर अरोमॅटिक कंपाऊंड असेल तर अरोमॅटिक, आणि त्याच्यानंतर लास्ट प्रायोरिटी आहे अल्किलसाठी. ओके, तुम्ही पुढे जातो. रिअरेंजमेंट ह्या भरपूर मी पहिल्या सगळे करून घेतो. रिअरेंजमेंट हे मगाशी मी दाखवलेलंच आहे. रिअरेंजमेंट कुठं आहे, तर हा हायड्रोजन ह्याच्याकडे मायग्रेट होतो. इथं निगेटिव्ह चार्ज येईल, हा निगेटिव्ह चार्ज आतमध्ये डबल बॉन्ड तयार करेल आणि मला हा प्रोडक्ट मिळेल. ओके. सेकंड, समजा सायक्लोप्रोपिल सिस्टीम असेल तर हा कार्बन ह्या कार्बनवरती अटॅक करेल, त्यावेळेला इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि ह्या कार्बनवरती येईल निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होताना आपल्याला अशा पद्धतीचं सायक्लोब्युटीन कंपाऊंड मिळेल. ओके. सिमिलरली अशा पद्धतीचं असेल तर हायड्रोजन ह्याच्याकडे मायग्रेट होईल, त्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज होईल आणि ह्या कार्बनवरती कोणता चार्ज होईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. जेव्हा हा निगेटिव्ह चार्ज येईल तेव्हा ह्याच्या आतमध्ये हा डबल बॉन्ड तयार करेल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि मला अशा पद्धतीचा हा रिअरेंजमेंट ऑब्झर्व होईल. डायमरायझेशन. काही वेळेला डायमर तयार होतो. एक कार्बिन दुसऱ्या कार्बिनवरती कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड तयार होईल. तुम्हाला माहिती आहे ना, एक डबल बॉन्डमध्ये एक बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आता इथे एकूण 4 आहेत, त्यामुळे 2 बॉन्ड तयार होतील, ज्याला आपण म्हणणार डबल बॉन्ड. सिमिलरली इथं सुद्धा असंच होईल, कारण की हा आहे डायझोमिथेन टाईप. नायट्रोजन निघून जाईल आणि आपल्याला त्याचं काय मिळेल, डायमर प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. इथं आपला अल्किन हा भाग संपतो. आता आपण बघणार आहोत अराईन आणि नायट्रीन. मग इथं पण थांबायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग मी लगेच त्याची टायमिंग नंतर कळवतो. ठीक आहे, कारण की तुम्हाला वाटतं 12 वाजता काय तुमचं लेक्चर आहे. अराईन. अराईनला आपण म्हणणार आहोत बेन्झाईन. जनरली अराईन म्हणजे काय, तुम्हाला एक सिंपल मी स्ट्रक्चर काढतो, बघा पटतं का. एक सेकंड, स्ट्रक्चर काढावे मी. HC, इथं मी सध्या डबल बॉन्ड करतो आणि त्याच्यानंतर परत मी ड्रॉ करतो अशा पद्धतीनं. ह्याचं नाव काय, ह्याचं नाव ॲसिटायलाइन. ह्याचं नाव काय, ॲसिटायलाइन. हा जनरली कोण आहे, हा जनरली आहे अल्काइन. अल्काइन म्हणजे काय, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, ज्याला आपण म्हणतो अल्काइन. तो मॉलिक्यूल समजा, मी परत एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ह्याचं नाव काय तर अल्काइन. ह्याचं नाव काय तर अल्काइन. ओके. आणि आता मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो अशा पद्धतीनं. ह्याचं नाव काय, अल्किन. मी जनरल नाव सांगावे, त्याचं नाव इथिन येतं खरं तर, ह्याचं नाव येतं अल्किन. ओके. ह्याच्या शेवटी काय आहे, YNE. ह्याच्या शेवटी काय आहे, ENE. ओके. आता मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ह्याचं नाव काय येतं, ह्याचं नाव काय येतं, ह्याचं नाव येतं बेन्झीन. काय नाव येतं, बेन्झीन. ओके. मग ह्याच्या शेवटी जर तुम्ही बघितला, इथं ENE आहे, इथं सुद्धा ENE आहे. ENE काय दाखवतं,
कार्बन कार्बन डबल बॉन्ड दाखवतं. कार्बन कार्बन काय दाखवतं? डबल बॉन्ड काढतं. सिमिलरली मी एक असं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. अनफॉर्च्युनेटली इथं आहे ट्रिपल बॉन्ड. इथं काय येतं? ट्रिपल बॉन्ड. आणि ट्रिपल बॉन्ड आल्यामुळे ह्याचं नाव काय बनतं? बेन्झाईन. काय बनतं? बेन्झाईन. म्हणजे शेवटी काय आलं पाहिजे? YNE आलं पाहिजे. अरे सॉरी, ह्याचं नाव काय येतं? बेन्झाईन. ह्याला मी मार्क करतो बघा, YNE. YNE कधी येतं? जेव्हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड येईल तेव्हा. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे सगळीकडे, त्यामुळे ENE. इथं एका ठिकाणी ट्रिपल बॉन्ड आहे, अल्काईन मधला तो येतो, म्हणून ह्याचं नाव बनतं काय? बेन्झाईन. आणि बेन्झाईन खूप महत्वाचं आहे. आपण युनिट 2 मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ओके, बेन्झाईन मेकॅनिझम. तर आता आपण बेन्झाईनकडे जाऊया. काय आहे बेन्झाईन आपण बघून घेऊया. ज्याला अराईन पण म्हणतो आणि बेन्झाईन पण म्हणतो. हायली रिएक्टिव्ह स्पेसिस, खूप स्ट्रॉंग रिएक्टिव्ह स्पेसिस आहे. कधी मिळतो? हा फक्त अरोमॅटिक रिंगमध्येच ऑब्झर्व होतो. कधी तयार करता येतो? जेव्हा आपण त्याचे आर्थो सबस्ट्रेट्स जर आपण रिमूव्ह केलं तर आपला हा मॉलिक्यूल मिळतो. म्हणजे काय की तुम्ही एक स्ट्रक्चर दाखवतो. हा आहे बेन्झीन. हा कोण आहे? बेन्झीन. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन आहे. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन आहेत. मी बाकीच्या ठिकाणी काढत नाही, फक्त इथला काढतो. हे जर दोन हायड्रोजन्स ह्यांना मी काढून टाकलो तर काय होतील? यस, इथं एक बॉन्ड तयार होतो, ज्याला आपण म्हणतो बेन्झाईन. ज्याला आपण काय म्हणतो? बेन्झाईन. ते रिप्रेझेंट कसं केलेत ते केअरफुली बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर मी पुढे जातोय. जनरेशन. ड्यू टू एक्स्ट्रीम रिएक्टिव्हिटी इन अराईन दे मस्ट बी जनरेटेड इन situ. द रिएक्टिव्ह इंटरमिडिएट रॅपिडली डायमराइज टू बायफिनायलिन. हा खूप रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे हा रिएक्शन मीडियममध्येच तयार होतो आणि काही वेळेला त्याचा इंटरमिडिएट जो आहे काही वेळेला डायमर पण तयार करतो. ओके, तर त्याची पहिली मेथड बघूया, फ्रॉम अरिल हॅलाइड. जेव्हा आपण अरिल हॅलाइडवरती स्ट्रॉंग बेस करतो, इथं तर क्लोरोबेन्झिन घेऊ शकता, ब्रोमोबेन्झिन घेऊ शकता, जो तुम्हाला हॅलोजन पाहिजे तो घेऊ शकता. त्याची रिएक्शन आपण स्ट्रॉंग बेसवरती करू. स्ट्रॉंग बेस काय करतो? यस, स्ट्रॉंग बेस आपल्याला इथं माहिती आहे. इथं कोण असतो? प्रोटॉन. तिथं कोण असतो? प्रोटॉन. हा प्रोटॉन ॲसिडिक असतो आणि हा ॲसिडिक प्रोटॉन तुमचा बेस अबस्ट्रॅक्ट करतो. बेस अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, एक्सला निघून जावं लागेल आणि आपल्याला मिळेल काय? बेन्झाईन. आपल्याला काय मिळेल? आपल्याला बेन्झाईन मिळतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज इंट्रामोलिक्युलर बेन्झाईन. हिअर अरिन डायझोनियम 2 कार्बोक्सिलेट. अरिन डायझोनियम म्हणजे काय? तर हा तुमचा डायझोनियम कंपाऊंड हायली गुड लिव्हिंग ग्रुप असतो आणि हा कोण आहे? कार्बोक्सिलेट, COO मायनस. ह्या COO मायनसला जर तुम्ही हिट केला की काय होईल? कार्बन डायऑक्साईड निघून जाईल. कार्बन डायऑक्साईड काय होईल? निघून जाईल आणि इथे येईल निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज डबल बॉन्ड तयार करेल आणि हा गुड लिव्हिंग असतो, नायट्रोजन निघून जाईल आणि आपल्याला मिळेल काय परत? यस, बेन्झाईन मिळतो. परत काय मिळतो? बेन्झाईन मिळतो. ओके, देन नेक्स्ट माइल्डर मेथड्स. ह्याच्यामध्ये आपण बघूया माइल्डर मेथड कोणते आहेत. तर हा ट्रिपलेट आणि हा ट्रायमेथिल सिलेन ह्याची रिएक्शन जर आपण ट्रायमेथिल सिलेन ग्रुप इथं डिप्लेस होतो व्हेन रिएक्ट्स विथ आयोनिक लिक्विड्स. हे जे दिसतो तुम्हाला हा आहे आयोनिक लिक्विड्स. तर आपल्याला ह्यातनं हे दोन्ही ग्रुप्स निघून जातील आणि आपल्याला मिळेल काय? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मिळेल अशा पद्धतीने. ओके, ही थोडीशी सोपी मेथड आहे. त्याच्यानंतर लास्ट मेथड दॅट इज डिल्स-एल्डर रिएक्शन. इथं कोणती रिएक्शन आहे? इथं डिल्स-एल्डर रिएक्शन आहे आणि ह्या डिल्स-एल्डर रिएक्शन म्हणजे माहिती आहे ना, 4+2 सायक्लो ॲडिशन रिएक्शन. इथून हा अल्काईन ह्याच्यावरती अटॅक करेल, त्याच्यानंतर हा मॉलिक्यूल इथे शिफ्ट होईल आणि त्याच्यानंतर हा मॉलिक्यूल इथे शिफ्ट होईल आणि आपल्याला अशा पद्धतीचा 4+2 डिल्स-एल्डर रिएक्शन ऑब्झर्व होईल. ओके, आणि आपल्याला इथं बेन्झाईन तयार करता येतो. त्याच्यानंतर लास्ट वन इज N amination of 1H benzotriazole.
हे जे रिंग दिसते तुम्हाला, ही रिंग एका जवळपास 3 नायट्रोजन ॲटम एकाला लागून एक असल्यामुळे ते हायली अनस्टेबल बनतात. त्यामुळे ते इझिली निघून जातात. त्याची जर रिॲक्शन आपण एखाद्या स्ट्रॉंग सल्फ्युरिक ॲसिडच्या डेरिव्हेटिव्हवरती करू तेव्हा मग त्यातनं आपल्याला मिळतो ऑक्सिडायझिंग एजंट लेड टेट्राएसिटेट. आपल्याला इझिली मिळतो बेन्झाईन मॉलिक्यूल. अशा पद्धतीने आपल्याला बेन्झाईन तयार करता येतो. ओके, आता आपण बघणार आहोत त्याचं स्ट्रक्चर, स्टॅबिलिटी ऑफ अराईन. ओके, the alkyne representative of benzene most widely encountered. However, the cumulin and diradical structure are significant resonance contribution. हे जे तुम्हाला दिसतं नॉर्मली बेन्झाईन हे असं दाखवतात. काही जण क्युमिलिन टाईप स्ट्रक्चर दाखवतात. क्युमिलिन बघा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड अशा पद्धतीचं. आणि काही जण बाय रेडिकल्स, बाय म्हणजे 2, रेडिकल्स म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स, अशा पद्धतीचं मॉलिक्युल्स आपण ते रिप्रेझेंट करू शकतो आपण. ओके, आता आपण त्याची जॉमेट्रिकल स्ट्रक्चर बघूया. जॉमेट्रिक construction of the triple bond in orthobenzene results in reduced overlap of in plane p orbital, thus weaker triple bond. इथं जर बघितलं तर p ऑर्बिटल इन प्लेन आहेत आणि इन प्लेन असल्यामुळे यस त्याच्यामध्ये ओव्हरलॅप कमी होतं आणि ओव्हरलॅप कमी झाल्यामुळे इथं आपला जो ट्रिपल बॉन्ड आहे तो वीक ट्रिपल बॉन्ड ऑब्झर्व होतो. काय होतो? वीक ट्रिपल बॉन्ड ऑब्झर्व होतो. कशा पद्धतीनं तर तुम्ही इथं बघू शकता. नॉर्मली अल्काइनमध्ये मी मगाशी सांगितलं होतं की अल्काइनचं स्ट्रक्चर लिनियर असतं. अल्काइनचं स्ट्रक्चर कसं असतं? लिनियर असतं. लिनियर असल्यामुळे यस ह्याच्यामध्ये जो अँगल आहे तो 180 आहे. लिनियर म्हणजे एका लाईनमध्ये, आणि एका लाईनमध्ये असल्यामुळे हे पी ऑर्बिटल एका लाईनमध्ये येतील आणि ह्याच्यामध्ये ओव्हरलॅप चांगलं होतं. त्यामुळे हा ट्रिपल बॉन्ड थोडासा स्ट्रॉंग असतो. पण इथं जर आपण बघितलं बेन्झाईनमध्ये तर ह्याच्यामधला जो अँगल आहे तो अँगल 180 पेक्षा कमी येतो, 180 पेक्षा कमी येतो. त्यामुळे हे पी ऑर्बिटल्स आणि हे पी ऑर्बिटल्स अपोजिट डायरेक्शनमध्ये थोडेसे जातात. त्यामुळे ह्यांच्यामध्ये ओव्हरलॅप होणं कमी होतं. त्यामुळे हा बॉन्ड कसा येतो? वीक बॉन्ड तयार होतो. ओके, आता आपण पुढे जाऊया. जर आपण ह्याचा आय आर डाटा घेतला तर आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी जी येते ती येते 1846 सेंटीमीटर इनवर्स. इंडिकेट्स मच वीक ट्रिपल बॉन्ड देन इन अनस्ट्रेन्ड अल्काइन. अल्काइनची जे आय आर फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे? 2150 आहे नॉर्मल. पण बेन्झाईनची ती कमी येते. त्यामुळे आपलं हे काय इंडिकेट करतं की ते ट्रिपल बॉन्ड थोडासा वीक आहे, हे आपण ओळखू शकतो. ओके, देन रिॲक्टिव्हिटी ऑफ अराईन. अराईन खूप रिॲक्टिव्ह आहे. इवन ॲट लो टेम्परेचर अराईन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह. Their reactivity can be classified on 4 major classes. The very first is nucleophilic addition, second one is pericyclic reaction, third one is bond insertion, and last one is metal catalyzed reaction. मेटल कॅटलिस्टला मी इलिमिनेट केलेलं आहे, पण तुमच्या नोट्समध्ये मी तुम्हाला देतो, तुम्ही ते लिहून काढू शकता. ओके, पण हे 3 आपण बघणार आहोत सोपे. दॅट इज न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो तुमचा बेस आहे हा ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे हा बॉन्ड शिफ्ट झाला इथे आणि ब्रोमिन निघून गेला आणि आपल्याला मिळालं काय? बेन्झाईन. मग ह्याची रिॲक्शन आपण परत पुढं कोणावरती करणार आहोत? सिमिलर बेस अमाइन. मग आता हा अमाइन काय करेल? ह्या कार्बनवरती अटॅक करेल. ह्या कार्बनवरती येईल कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. आणि हा निगेटिव्ह चार्ज अमोनियावरती रिॲक्ट होताना हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल, NH2ला घालवून देईल आणि आपल्याला मिळेल काय? अनिलीन. ह्याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय? यस, हा तुमचा न्यूक्लियोफाईल म्हणून रोल प्ले केला, हा न्यूक्लियोफाईल, आणि इथं आपल्याला एक ॲडिशन प्रोडक्ट मिळाला, अनिलीन. ओके, दिस इज दी रिॲक्शन. आता मी जाते पुढं.
आता हे आपण बघितलेलं आहे. जर लिव्हिंग ग्रुप तुमच्या एखाद्या सबस्टिट्युएंटला आर्थो असेल तर आपल्याला यस कोणते प्रोडक्ट मिळतात आणि मेटा असेल तर किती प्रोडक्ट मिळतात हे आपण बघितलेलं आहे. तुम्ही SN2 मध्ये बघू शकता. मला वाटतं पार्ट सी मध्ये मी शिकवलेलं आहे. ओके, तरी पण इथं जनरल मेकॅनिझम बघूया. व्हेन लिव्हिंग ग्रुप अँड सबस्टिट्युएंट्स आर म्युच्युअली आर्थो or para, then only one benzyne intermediate will be formed. बघा, हा तुमचा सबस्टिट्युएंट आहे Y आणि हा तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे. ओके, जर हे आर्थो असतील तर मला हा एकमेवच इंटरमिडिएट पॉसिबल आहे बेन्झाईन, कारण हा तयार होण्यासाठी हा हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट व्हावा लागेल. ओके, त्याच्यानंतर समजा मी बदलतो कलर. हा तुमचा सबस्टिट्युएंट आणि हा तुमचा लिव्हिंग ग्रुप जर पॅरा असेल तर इथला हायड्रोजन काढला काय आणि इथला हायड्रोजन काढला काय, आईवर जेवलं काय आणि बाबांच्यावर जेवलं काय, दोन्हीचा अर्थ हा इंटरमिडिएट सेमच आहे. त्यामुळे मला इथे हे इंटरमिडिएट मिळणार, जो इंटरमिडिएट आहे तो ही एकमेव पॉसिबिलिटी आहे. ओके, पण जर तुमचा लिव्हिंग ग्रुप आणि तुमचा सबस्टिट्युएंट जर मेटा पोझिशनला असेल तर मात्र इथे इंटरमिडिएट मिळतो. तो दोन पद्धतीचा असू शकतो. कशा पद्धतीचा असू शकतो तर मी तुम्हाला दाखवतो वेगळा कलर घेऊन. ओके, तर तुम्ही बघू शकता. समजा जर बेसनं तुमचा हा HA मोलिक्यूल, म्हणजे HA म्हणजे हायड्रोजन आहे, त्याला A नाव दिलेलं आहे, तो हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला तर मला हा इंटरमिडिएट मिळेल. आणि जर तुमचा HB हा मोलिक्यूल घेतला तर मला हा B इंटरमिडिएट मिळेल. आता हा A आणि B सेम आहे की डिफरंट आहे? A आणि B सेम आहे की डिफरंट आहे? तर डिफरंट आहे. आपण नंबर्स देऊ शकतो. ह्याला आपण नंबर देऊया 1, ह्याला नंबर देऊया 2, ह्याला नंबर देऊया 3 आणि ह्याला नंबर देऊया 4. म्हणजे हा जो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तो 3 आणि 4 नंबरच्या कार्बनमध्ये तयार झालेला आहे A मध्ये. सिमिलरली जर ह्याला मी नंबर दिलो 1, ह्याला नंबर मी दिला 2, तर ह्याला नंबर दिला 3, तर इथे आपल्याला 2 आणि 3 मध्ये ट्रिपल बॉन्ड झालेला ऑब्झर्व होतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय जर आर्थो सबस्टिट्युएंट लिव्हिंग ग्रुप असेल किंवा पॅरा असेल तर मिळणारे प्रोडक्ट कसे असतात? 2 असतात. पण जर मेटा मेटा पोझिशनला असेल 2 तर आपल्याला इथं 3 प्रोडक्ट्स मिळतात. जर तुम्ही नोट्स लिहून काढला असेल तर युनिट 2च्या पार्ट सी मध्ये जाऊन बघू शकता बेन्झाईनच्या अंडर. ओके, ह्याचा लिंक कुठं लावायचा तिथं लावा, तुम्हाला जास्त समजेल आणखी. ओके, त्याच्यानंतर हेच आहे रिजिओ केमिस्ट्री, म्हणजे कोणता मॉलिक्यूल कोणता जास्त पॉसिबल आहे तो इथं आपण बघणार आहोत रिजिओ आयसोमर. ओके, तर इथं आपला 1, 2, 3, 2 आणि 3 नंबरला जर असेल तर न्यूक्लियोफाईल अटॅक करेल 3 नंबरच्या पोझिशनला, 2 नंबरच्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येईल, हा एक प्रोडक्ट असू शकतो. आणि दुसरा कोणता, जर न्यूक्लियोफाईल 2 नंबरच्या पोझिशनला केला तर अटॅक तुमचा कार्बन कुठल्या कार्बनवरती अटॅक निगेटिव्ह चार्ज येईल तर 3 नंबरच्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येईल. मग नेमका कोणता कुठला ग्रुपवरती कोणता डिपेंड करतो तर आपण इथं ठरवू शकतो. जर Y इलेक्ट्रॉन विड्रॉईंग जर ग्रुप असेल, जर Y इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल, आता इलेक्ट्रॉन विड्रॉईंगची मी भरपूर उदाहरणं शिकवलेली आहेत. नायट्रो ग्रुप असेल, सायनाइड ग्रुप असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, तर मला हा प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट मिळेल. मला हा प्रोडक्ट काय मिळेल? मेजर प्रोडक्ट मिळेल. ओके, आणि जर Y जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर मात्र मला ह्या दोघांचं मिक्सचर मिळेल A+B. समजते ना मी काय म्हणतोय? जेव्हा 2 आणि 3 मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो तेव्हा इथं आपल्याला रिजिओ आयसोमर प्रोडक्ट मिळतात. सिमिलरली जर 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड असेल, जर 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड असेल, मग Y इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असू द्या किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असू द्या, आपल्याला मला C आणि D ह्याचं मिक्सचर मिळतं. C आणि D ह्याचं मिक्सचर मिळतं. फक्त मी ह्याला डार्क केलेला आहे, अजून एकदा डार्क करतो. तो कधी मिळेल? जेव्हा Y इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असेल तर मेजर असेल. हे लक्षात ठेवायचे. ओके, आता मी पुढे जातोय. दॅट इज 4+2 सायक्लो ॲडिशन, दॅट इज बेन्झाईन डिलसाल्डर इंटरमिडिएट. 4+2 माहितच आहे तुम्हाला की हा कार्बन ॲटम
डबल बॉन्ड, ह्यामधनं हा कार्बन ॲटम इथून ह्या कार्बनवरती अटॅक करेल, त्याच वेळेला इथून ह्या कार्बनवरती अटॅक करेल आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. तर मला इथे 4+2 डील सलर रिएक्शननं आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. ह्याचं नाव आहे फ्युरॅन आणि ह्याचं आहे बेन्झाईन. तर मला हा प्रोडक्ट मिळतो. ओके, डील सलर रिएक्शन तुम्ही BC पार्ट 3ला शिकलेला आहात. त्याच्यानंतर नेक्स्ट इज बॉन्ड इन्सर्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये एक बॉन्ड आतमध्ये इन्सर्ट होतो. कसा होतो ते आपण इथं बघू शकतो. ओके, तर एक सेकंड. ओके, हा तुमचा हा मॉलिक्यूल आहे. इथला हायड्रोजन ॲटम तुमचा बेस काढून घेईल. हा NaNH2 तुमचा बेस काढून घेईल आणि मला काय मिळेल, हा बेन्झाईन मिळेल. ओके, इथं आर्थो सबस्टिट्यूट असल्यामुळे एकच इंटरमिडिएट मिळतो. सिमिलर हा बेस तुमचा इथला सुद्धा ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करून मला इथे निगेटिव्ह चार्ज कार्बोनेट मिळेल. हा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डोनेटिंग असताना बघा कुठे अटॅक केला, इथं अटॅक केला. OMe हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथं तयार झाला. हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथं हा निगेटिव्ह चार्ज परत ह्या कार्बोनिलवरती अटॅक केला, OETला रिमूव्ह केला. OETला काय केला, रिमूव्ह केला. तर मला अशा पद्धतीनं मॉलिक्यूल मिळाला. पुढं ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, हीट केल्यामुळे तो 4 स्टेपमध्ये डिकम्पोज होतो आणि मला एक मेडिसिनल कंपाऊंड मिळतो, मॅलिन. मॅलिन इज अ ड्रग. इथं आपल्याला फक्त इथंच एवढंच लक्षात ठेवायचं, ही स्टेप अराईन इन्सर्शनमध्ये एवढंच आपण लक्षात ठेवू शकतो. ओके, तर आपल्याला हा मेलिन एक फार्मास्युटिकल ड्रग मिळतो. हा खूप महत्त्वाचा फार्मास्युटिकल ड्रग आहे. ओके, त्याच्यानं मी चौथा पार्ट काढून टाकलेला आहे, जो तुम्हाला समजणार नाही म्हणून, मेटल इन्सर्शन. ओके, आता आपण म्हणणार आहोत जनरेशन अँड रिॲक्टिव्हिटी ऑफ नायट्रिन. नायट्रिन खूप सोपं आहे, खूप लहान आहे, लगेच समजतं. नायट्रिनचं रिप्रेझेंटेशन सुद्धा तुम्ही बघू शकता. नायट्रोजनकडे 3 बॉन्ड असतो, कार्बनकडे 4 बॉन्ड असतो. ओके, तर नायट्रोजनमधला एक बॉन्ड हा अल्काईनवरती केलेला आहे आणि ह्या नायट्रोजनवरती 2 अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे नायट्रोजन हॅज ओनली 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, is therefore considered as electrophile. A nitrogen is reactive intermediate and is involved in many chemical reactions. The simplest nitrogen HN, जर आरच्या ठिकाणी हायड्रोजन असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत इमिडोझोन. त्याला आपण काय म्हणणार आहोत, इमिडोझोन. आणि नायट्रोजन्स आर व्हेरी मच रिॲक्टिव्ह, हेन्स आयसोलेशन इन ऑर्डिनरी कंडिशन इज व्हेरी डिफिकल्ट. जेव्हा -77 केल्विन, मायनस नाही 77 केल्विन म्हणजे विचार करा टेम्परेचर किती असेल, 273 केल्विन म्हणजे 0. त्यापैकी 77 म्हणजे डिग्रीमध्ये विचार करा किती मायनसमध्ये असेल तो. तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला अरिल नायट्रिल आपल्याला वेगळा करता येतो. अरिल नायट्रिल कसा होतो करता येतो, वेगळा करता येतो. अल्किल नायट्रिल जर वेगळा करायचा असेल तर आपल्याला टेम्परेचर किती ठेवायला पाहिजे, 4 केल्विन. 4 केल्विन म्हणजे किती, मी तुम्हाला डिग्रीमध्ये सांगतो कॅल्क्युलेट करून. 273 केल्विन म्हणजे किती, 0 डिग्री. 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री. तर इतकं काय महत्त्वाचं नाही, कॅल्क्युलेटर पण ओपन होईना माझ्या मोबाईलमध्ये. तर 4 केल्विन म्हणजे विचार करा किती टेम्परेचरमध्ये जर बघितलं तर आपल्याला नायट्रिन वेगळा करता येतो. तेवढं पॉसिबल पण नाही आहे लक्षात घ्या टेम्परेचर करणं. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया जनरेशन. द व्हेरी फर्स्ट इज इलिमिनेशन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता हा मॉलिक्यूल आहे R बॉन्ड NHOSO2 AR. जेव्हा आपण ह्याच्यावरती बेस वापरू, हा बेस काय करेल, हा ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल. ओके, ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करताना ह्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज येईल. तो निगेटिव्ह चार्ज बॅलन्स होताना हा गुड लिव्हिंग ग्रुप काढून टाकेल. त्यामुळे मला बेस प्लस हायड्रोजन प्लस OSO2 AR हे ग्रुप्स मिळतील अलॉंग विथ नायट्रिन. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन ऑफ डबल बॉन्ड इन अझाईड. हा फंक्शनल ग्रुप येतो अझाईड. हा फंक्शनल ग्रुप काय येतो, अझाईड. हा फंक्शनल ग्रुप येतो कोणाचा, अझो. आणि तुम्हाला माहित आहे अझो ग्रुप खूप स्टेबल असतो, त्यामुळे हा डबल बॉन्ड इथनं ब्रेक होतो आणि मला मिळतो काय, नायट्रिन ॲज द इंटरमिडिएट. ओके, हे 2च मेथड आहेत नायट्रिनच्या. आता आपण नायट्रिनच्या रिॲक्शन बघणार आहोत.
द व्हेरी फर्स्ट इज इन्सर्शन. इन्सर्शन मेकॅनिझम आपण बघूया. नायट्रोजनवरती कोणते चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज. नायट्रोजनवरती चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह चार्ज येतो. ओके. R1C डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर हा नायट्रोजन जो चार्ज आहे तो नायट्रोजन काय करतो? हा हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट करतो. त्यामुळे त्याच्याकडे चार्ज कोणता येतो? NH. ओके. आणि त्याच्यानंतर ह्या कार्बनवरती येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनचे लोन पेअर्स, हे लोन पेअर्स ह्या पॉझिटिव्ह चार्जकडे अटॅक करतील आणि मला अशा पद्धतीने काय मिळेल? अमाइड मोलिक्यूल मिळेल. काय मिळेल मला? अमाइड मोलिक्यूल. त्याच्यानंतर ॲडिशन रिएक्शन. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा नायट्राईन ह्या तुमच्या अल्किनवरती रिॲक्ट होऊन एक सायक्लोप्रोपिल अमाइन अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार करतो. त्याच्यानंतर रिअरेंजमेंट. इथं तर तुम्ही बघितला मगासारखं जसं तुम्ही कार्बन बघत होता, इथला एक हायड्रोजन हा तुमचा नायट्रोजन काढून घेईल. त्याच्यानंतर ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि नायट्रोजनवरती लोन पेअर, हे दोन्ही बॅलन्स होतील आणि आपल्याला रिअरेंज प्रोडक्ट ऑब्झर्व होईल. ओके. These rearrangements are so fast, hence migration takes place at the same time that the nitrogen is formed. जेव्हा नायट्रोजन तयार होतो त्याच वेळेला हे मायग्रेशनला हायड्रोजन जातो आणि मला हा मॉलिक्यूल ऑब्झर्व होतो. ओके. देन नेक्स्ट अँड लास्ट इज दी डायमरायझेशन. काही वेळेला डायमर त्याचा तयार होतो. जसं आपला कार्बनमध्ये आपण डायमर बघितला तसाच हा इमेडा झोन एकमेकावरती रिॲक्ट होऊन आपल्याला असं त्याचा डायमर तयार होईल. आणि जर आरिन नायट्रीन असेल तर त्याचा अशा पद्धतीचा डायमर तयार होईल. दिस इज दी डायमरायझेशन ऑफ नायट्रीन. ओके. इथं आपला हा नायट्रीन कंपाऊंड संपतो. ह्या टॉपिकमधला शेवटचा भाग जो आहे इंडक्टिव्ह इफेक्ट अँड मेसोमेरिक इफेक्ट, किंवा आपण त्याला म्हणणार आहोत रेझोनन्स इफेक्ट, हा आपल्याला इथं शिकायचा आहे. हा थोडासा समजण्यास थोडासा अवघड वाटू शकतो असं मला वाटतंय. त्यामुळे आपण थोड्याशा वेळानं बघणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉईंट ह्याच्यामधला थर्मोडायनामिक कंट्रोल रिएक्शन अँड कायनेटिक कंट्रोल रिएक्शन्स, हे आपण बघून इथं हा आपला टॉपिक संपवायचा आहे. हे तुमच्या प्रॅक्टिससाठी मी दिलेलं आहे. ओके. इथं आपला हा टॉपिक संपतो. तर मी काय करतोय आता, थोडासा वेळ देतोय. मला वाटतं 12 वाजता सरांचं लेक्चर आहे. 12 ते 1 घेतील ते लेक्चर. त्याच्यानंतर मी 1 ते 2 लेक्चर घेऊन आज आपला टॉपिक संपवायचा आहे. ठीक आहे. मी इथं थांबतोय आता.